प्रेम पिलेना वॉर्ली इंडियन्स. प्रेम पिलेना कुठे असतील त्यांनी यायचं आहे व्यासपीठाकडे. संतोष. पहिला चेंडू या दीपक सुंदर पद्धतीने फाईन लेगला येतोय. चौकार खातं उघडतोय चौकाराने. कमॉन डीजे. तर वारली पलटण फलंदाजीसाठी सज्ज आहे पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूमध्ये चांगली ओपनिंग दीपक यांच्याकडून केले जात आहे. चेंडू आयोजकांना विनंती असेल तिकडे कोणीतरी राहायचं आहे चेंडू कव्हर करण्यासाठी. दोन्ही बाजूला आयोजक. तर गोलंदाजीला आपण बघताय एकलव्य लायन्स. तर वारली पलटण फलंदाजी प्रथम नाणेफेक जिंकली. फलंदाजी स्वीकारली. यावेळेला पुन्हा एकदा दीपक यांनी स्क्वेअर लेगला शॉर्ट मध्ये परिवर्तित केला आहे. झेल सुटतो आणि चेंडू येतोय चौकाराला. पुन्हा एकदा 4 धावा गोळा होत असताना पाहायला मिळत आहेत. कमांड कमांड डीजे. वंश गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय. हे समोर उभा आहे दीपक. पाहूया दीपक या वेळेला काय कामगिरी. नक्कीच वंश यांचे आई वडील मात्र तिकडे बसलेले आहेत. नक्कीच यावेळेला त्यांच्याकडून काय अपेक्षित खेळी आहे का. कधी कधी चुका करतो नेहमीच. किरणजी त्याला मार्गदर्शन करत असतात. पाहूया
यावेळेला काय साजरीकरण देतो आहे नक्कीच, कारण त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आज मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. आजचा दिवस क्वालिफायरचा दिवस आहे आणि क्वालिफायरच्या दिवसात योगदान कसं असेल. यावेळेला देखील सुंदरसा चेंडू हलक्या पद्धतीने कट झाला आणि एक धाव येते आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. पाहूया संतोष यावेळेला ऑन स्ट्राईक असतील तर एक संधी असेल वंश यांच्यासाठी, कारण ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज येते आहे संतोष यांची. पूर्वी एक वेगळी बॉडी लँग्वेज असायची, परंतु आता वयाच्या 50मध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतं आहे. त्यांच्या खेळण्यामध्ये थोडासा फरक जाणवतो आहे आणि अशा वेळेला स्लो डिलेवर चेंडू यॉर्कर लेंथमध्ये दिला, हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे थर्डमॅनमध्ये. एक धाव टिपली जाते आहे. तर आता मात्र एकेरीच्या माध्यमातून 2 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. नक्कीच सुरेख पद्धत अवलंबिली गेली जाते आहे यावेळेला वारली पलटण संघाकडून. एकलव्य लायन्सचे गोलंदाज काय कामगिरी करतात. यस, यावेळेला जागा बनवली आहे परंतु टिपला जातो आहे जेल. लॉंग ऑन कडे एक कमांड डीजे. नवीन फलंदाज येतोय कौशल. नक्कीच दीपक यावेळेला मात्र 10 धावा करून परत आहेत तंबूच्या आश्रयाला. एक संधी चांगली होती मोठी, परंतु मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये मात्र विडॉन क्षेत्रामध्ये झेल ठेवून दिला आणि परततोय हे डकआउटला, हे आपल्याला पाहायला मिळते. वंश यावेळेला एक गडी बाद करण्याचा श्रेय मात्र घेतो आहे. पुढचा चेंडू कौशल याच्यासाठी. हो, पुन्हा एकदा एक संधी आहे विकेटची. यस, सुरेख कॅच पकडला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन. कमॉन डीजे. तर नवीन फलंदाज येतोय राहुल. पाहूया राहुल. 2 जलद गतीचे गोलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला मैदानामध्ये येत आहेत. काय करतील कामगिरी पाहूया वंश यांच्या गोलंदाजीला. सुंदर चेंडू होता. यॉर्कर लेंथ हलकासा कडा घेतला होता आणि झेल सुटला. हॅटविकची संधी मात्र हुकली जाते आहे. यष्टी रक्षकाने मोठी घोडचूक केल्याचं चित्र पाहायला मिळालं, कारण मोठी संधी होती, हॅटविकची संधी होती आणि ती संधी मात्र गमावल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तर एक धाव येते आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 12 आणि राहुल याचं खातं उघडलं. मोठं जीवदान मिळते आहे. राहुल याला संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी करून द्यावी लागेल. पाहूया काय केलं जाईल या वेळेला. संतोष स्ट्राईक चा चेंडू. उलटा चेंडू खेळला जातो आहे विभाग क्षेत्रामध्ये. एक धाव एकेरी करताना धावसंख्येला आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर आता मात्र 4च धावा येतात. 13 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये सुरेख गोलंदाजी हाताळली. वंश यांनी 2 गडी बाद केल्याचं श्रेय मात्र घेतलेलं आहे त्यांनी. नक्कीच आई वडील मात्र आनंदित असतील, थोडेसे नाराजी असतील. हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिकची संधी सुटली गेली. तर नक्कीच काहीतरी बऱ्याच दिवसांनी चांगली कामगिरी करून दाखवत असताना पाहायला मिळालं, त्यांना आनंद वाटला असेल. तर नक्कीच फलंदाजीमध्ये मात्र येताना काय कामगिरी करेल तेही तेवढंच महत्वाचं आहे, कारण कधी कधी घाई करत असतो फलंदाजीच्या माध्यमातून. तर आज गोलंदाजी तर नक्कीच सुरेख साजरी केलेली आहे असं मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये. तर पाहूया पुढचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज
विनीत. पुन्हा एकदा विनीत याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा, तिसऱ्या षटकाची धुरा दिली जाते आहे. तर संतोष ऑन स्ट्राईक असेल, पाहूया संतोष काय करतो आहे. एक चांगली साथ देणे गरजेचे आहे. धावसंख्येला भरारी घेणे तेवढंच महत्वाचं आहे. वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 14 पोचलेली पाहायला मिळते आहे. तर विनीत यांच्याकडे देखील एक चांगली शैली आहे, परंतु कधी कधी चेंडू ज्या लेटले द्यायचं असतं आणि जेव्हा हाफ पिच मध्ये चेंडू येतो त्यावेळेला थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतो. हे मात्र बरेच वेळा पाहायला मिळते आहे. तर पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष यांच्यासाठी खेळला जातो आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने एक धाव येते आहे. तर एकेरीने धावसंख्येला वळण दिलं जात आहे. एकेरीने कलात्मक खेळी साकारली जाते आहे. धावसंख्या 15 पोहोचलेली पाहायला मिळते. 1515 फॉर 2 विकेट्स अशी सध्याची वारली पलटण संघाची स्थिती. पुढचा चेंडू हवाई सफर लॉंग ऑन क्षेत्रात. ओ सुपर हवाई येते दमदार षटकार. कमाल डीजे. या षटकारांच्या मदतीने मात्र धावसंख्या 21 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 21 ऑन द बोर्ड. चेंडू नक्कीच सुंदर हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. राहुल याला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस तुषार धानमेर उर्फ भाई यांच्याकडून लागू झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस तुषार धानमेर भाई यांच्याकडून येते आहे. पाहूया पुढचा चेंडू. यॉर्कर लेन खूप सुरेख चेंडू येतो आहे आणि ज्या पद्धतीने मिडल स्टंप ऑपरेट केली गेली होती यॉर्कर मोठ्या शॉटला संधीने आली. इनकट आला चेंडू, फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये गेला आणि एक धाव येते आहे. धावसंख्याचा बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 22 पाहायला मिळते. 22 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होती आहे, परंतु थोडस जर विचार केला विनीत पहिल्या षटकामध्ये 9 आणि आता सुद्धा अजून 9 धावा दिल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. पाहूया पुढचा चेंडू काय असेल संतोष यांच्यासाठी. संतोष खेळला जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली साथ मात्र देत असताना या इनिंग मध्ये खेळताना पाहायला मिळतं. अलगद पद्धतीने स्ट्राईक रोटेट केले जाते आहे, हे चित्र मात्र नक्कीच पाहायला मिळते आहे. सुरेख पद्धतीने खेळ खेळताना पाहायला मिळतो आहे. तर विनीत यांच्यासाठी देखील बक्षीस लागलं. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. हॅड्रिकला 500 रुपये मोहित बुजिंग सेंटर यांच्याकडून. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतात 24 ऑन द बोर्ड. नक्कीच पहिल्या षटक 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये टोटली 2 षटक हाताळली विनीत याने. 20 धावा दिल्या आणि गडी मात्र बाद करण्याचं श्रेय त्यांना मिळालेलं नाहीये. तर वंश यांचा जर विचार केला, सुंदर षटक मागचं हाताळलं, दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरेख हाताळलं. नक्कीच फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या, 2 गडी टिपले होते, सुंदर कामगिरी केली होती. पुन्हा एकदा चौथ्या षटकारासाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. आणि आपण जर विचार केला राहुल चांगल्या पद्धतीने खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावांवर एक षटकाराच्या मदतीने अजूनपर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24, 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे. सुरेख कामगिरी वारली पलटण करण्याच्या तयारीमध्ये लागलेला आहे, परंतु ज्या पद्धतीने संघ आहे आणि संघाची जी घडण आहे तिला मोठं वळण कसं दिलं जाईल त्यासाठी अजून चांगले फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला बसलेले आहेत. नक्कीच परंतु पाहूया वंश यांचा चेंडू काय कामगिरी करतो आहे.
तर पुढचे सामने जे आहेत त्याने प्लेइंग लिस्ट भरून आणून द्यायची आहे. पुढचे सामने जे काय आहेत, वारली इंडियन्स, जय जोहर, एकलव्य लायन्स, एसटी वॉरियर्स, वारली इंडियन्स, तारपा सुपर किंग. प्लेइंग लिस्ट तयार करून द्यायची आहे. जसे जसे आपले सामने शिल्लक आहेत तसं तसं त्यांनी लिस्ट त्या पद्धतीने भरून द्यायची आहे. प्रत्येक सामन्याची एक लिस्ट लागते. काय जो फेरबदल असेल तो सांगायचा आहे. चला, वंश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल यांच्यासाठी खेळला जातोय. जागा बनवली आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षित होईल. एक धाव. धावसंख्या 25. तर नक्कीच याही षटकामध्ये सुरेख गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो वंश. यावेळेला संतोष ऑन स्ट्राईक. पाहूया काय कामगिरी करता आहेत, कारण चौथे षटक मार्गस्थ आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर वारली इंडियन्स हळूवार पद्धतीने खेळी साकारताना मोठ्या धावसंख्येसाठी अजून प्रयत्न केले जात नाहीयेत. यावेळेला फुलटॉस चेंडू वळवला जातो आहे. गली क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल. दुसरीची मागणी नाही. एका धावेवर स्थिर. नो बॉल. नो बॉल येतो आहे आणि एक धाव येते आहे, म्हणजे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 27 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर राहुल एक संधी आहे फ्री हिटची. पाहूया वंश यांच्या ह्या फ्री हिटच्या चेंडूला कसा सामोरा जातो आहे, कारण फक्त रनआउटची संधी असू शकते. याच हवाई सफर करता आहेत मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे का? रनआउटचा धोका असतो. यस, धाव पूर्ण. 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतात आपल्याला इकडे, आणि धावसंख्या 29 लागते बोर्डावर. 29 ऑन द बोर्ड. नक्कीच हलचल मात्र सातत्यता मात्र ठेवली जाते आहे आणि सातत्याला यशस्वीरित्या पार केलं जात आहे. प्रत्येक चेंडू मागे धावा गोळा करणं यावेळेला सातत्यता ठेवली जाते आहे राहुल आणि संतोष या जोडीकडून, कारण वारली पलटणने यांना देखील सामन्यात विजय प्राप्त करणे गरजेचं आहे. पहिला सामना एसटी वॉरियर्स संघाने सकाळचा त्यांना पराभूत केलेला आहे. तर आता या वेळेला मात्र एकलव्य लायन्स सोबत काय कामगिरी करता आहेत आणि धावसंख्या कुठल्या रन रेटने आपण किती पॉइंट्सने आपण पुढे वाटचाल करतात हे देखील खूप महत्वाचं आहे. दोन्ही संघासाठी मात्र नक्कीच लढत असणार आहे. पॉइंटच्या माध्यमातून आघाडी घेणे गरजेचं आहे. जर आपल्याला टुर्नामेंटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल. दरम्यान खेळला जातो आहे चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होत असताना नक्कीच संतोष 50 वयात सुद्धा चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीनला साथ देता आहेत. थोडस थकल्यासारखे वाटतात, परंतु एनर्जेटिक वाटतात. हे तर नक्कीच आहे, कारण एनर्जी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी एक चांगल्या पद्धतीने साथ दिली गेलेली आहे. पाहिलं आहे. पाहूया मोठे फटके आता त्यांच्याकडून पाहायला मिळतील का, राहुल कडून पाहायला मिळतील का. वंशांचा पुढचा चेंडू पहिला जातो आहे गली क्षेत्रामध्ये. कव्हर केला जाईल. तत्पूर्वी दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या बोर्डावर लागते आहे 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. तर या षटकाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळते आहेत. 5 शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 33. चौथे षटक मागस्त आहे. तर आयोजकाने ड्रिंक्स टाइम असणार आहे याची विशेष नोंद घ्यायची आहे. ड्रिंक्स टाइमला आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे या चेंडू नंतर. फील्ड टॉस खेळला जातो आहे. कव्हरला फील्ड केलं जाईल. एका धावेवर समाधान. यस, षटक क्रमांक 4 संपुष्टात येते. ड्रिंक टाइम. कमांडीचे 34 धावा लागलेत.
मैदान के बीच में चल रहा है वारली पल्टन वर्सेस क्लब लायंस के बीच में ये मैच। वारली पल्टन ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी लेने का निर्णय किया और क्लब लायंस को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 34। तो देखते हैं 5वें ओवर लेके आए हैं नितीश। तर नितीश यांचा आज वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे टू यू नितीश. तर जोरदार एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत हॅपी बर्थडे बर्थडे एकदा हॅपी बर्थडे विश करूया आपण त्याला नक्कीच. पाहूया पहिला चेंडू. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह ला एक फटका येतो आहे. चेंडू येतो षटकार. कमॉन डीजे. तो इस छक्के की सहायता से स्कोर बना हुआ है 40-40 अभी अच्छे मुकाम पे पहुंचा है ऐसा लग रहा है क्योंकि 5वां ओवर चल रहा है। पहले ही गेंद में एक काफी अच्छा सुनहरा शॉट देखने को मिला राहुल के बल्ले से। नितेश के गेंदबाजी का मुकाबला करते ओ यहाँ पे देखिए हवा में सफर करती हुई गेंद आई है। गेंद के नीचे है प्लेयर कैच पकड़ेंगे वापसी करेंगे राहुल डकआउट में। कमान डीजे। रोहित ने बल्लेबाज मैदान के बीच में राहुल की काफी अच्छी पारी 23 रनों की पारी पार की और काफी अच्छा योगदान दिया। जिस तरीके से अगर बात करें तो स्कोर की 40 बने हैं अभी एक अच्छा स्कोर देखने को मिलता हुआ। लेकिन जिस तरीके से विकेट का अगर पतन हुआ है 1-2-3 विकेट अभी तक गए हुए हैं। पहली विकेट 11 पे गई दूसरी 11 पे गई उसके बाद काफी अच्छी पार्टनरशिप यहाँ पे देखने को मिली। 29 रनों की पार्टनरशिप बहुत ही बढ़िया उम्दा पार्टनरशिप देखने को मिली। इस वक्त में काफी अच्छे तरीके से रोहित ने गेंद को खेला गया है फाइन लेग की तरफ में फील्ड किया जाएगा और जब तक फील्ड हो 2 रन पूरे होते हैं तो 42-42 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया शॉट में तो तब्दीली दी थी लेकिन वो बड़ा शॉट होना चाहिए था। बल्लेबाज जिस तरीके से शॉट को परिवर्तित करते थे लेकिन गेंद जिस रफ्तार से जानी चाहिए थी बाउंड्री तक वो नहीं पहुंच पाई तो काफी अच्छा मौका मिला फील्ड करने का। लेकिन काफी अच्छी तरीके से रनिंग द बिटवीन दिखाई 2 रनों से इजाफा करते हुए। इस बार देखो कवर में कैच किया जाएगा संजय ड्रॉप कैच। कमान डीजे। दोनों बल्लेबाज आए संजय। देखते हैं मितेश अगले गेंद वो हल्के से पुश किया इस वक्त पॉइंट की तरफ तो काफी अच्छे सफलतापूर्वक सिद्ध हुए हैं। देखा है कि अभी तक 2 विकेट लिए गए हैं मितेश ने इस ओवर में तो शायद अपने खुद को वो गिफ्ट करेंगे इस ओवर को बहुत ही खूबसूरत तरीके से। शुरू में थोड़े से नाराज आएंगे पहले ही गेंद में जब छक्का बैठा था लेकिन काफी अच्छी तरीके से 2 विकेट का पतन किया गया यहाँ पे। यहाँ पे फुल टॉस गेंद खेली है लॉन्ग ऑन की तरफ कारपेट की सहायता से दूसरी का कॉल है। देखते हैं 2 रन पूरे डायरेक्ट हिट था। अगर आप हाथ 20 मिनट से तो आउट हो सकता था लेकिन जिस तरीके से आपने हाथ को आगे लिया देखिए कभी भी कवर करते वक्त विकेट के पीछे कवर होना चाहिए था
तो ये बात को ध्यान में रखना चाहिए। अगर डायरेक्ट हिट था, बहुत ही अच्छा थ्रो किया गया था और 2 रन पूरे हो चुके हैं यहाँ पे। और इस तरीके से तब्दीली आई स्कोर में 45-45 ऑन द बोर्ड 5 ओवर की समाप्ति के बाद और 4 विकेट। तो बहुत ही बढ़िया खेल मैदान के बीच में चलता हुआ नजर तो आ रहा है, लेकिन इस मैच का निर्णय क्या होगा वो अभी कहना थोड़ा सा मुश्किल है, क्योंकि बात करते हैं अगर एकलव्य लायंस की तो वो भी अच्छी टीम है, लेकिन इस टूर्नामेंट में खास योगदान नहीं आया है उनका भी। लेकिन देखते हैं। और वार्ली पल्टन का भी योगदान किस तरीके से कुछ खास तो नहीं है, देखते हैं। आज पहले मैच भी हार चुके हैं वार्ली पल्टन एकलव्य का, आज का ये पहला मैच है। देखते हैं ये इस मैच में कौन आगे बढ़ता है, फिर एवरेज से काम किया जाएगा तो एवरेज में किस तरीके से आगे बढ़ेंगे, क्वालिफायर की लिस्ट में अपना नाम डालेंगे कि नहीं डालेंगे, ये तो आने वाला समय ही बताएगा। गेंदबाज सनी इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार। तो सामने खड़े हैं संजय। तो बिल्कुल संतोष थके हुए हैं, काफी समय से खेल रहे हैं मैदान के बीच में, 5 ओवर खड़े रहना और उस तरीके से दौड़ते रहना कि जिस तरीके से बात करते हैं 45 रन है, 45 रन में हम लोग अगर देखते हैं तो सिर्फ और सिर्फ 1, 2, 3, 4 चार गेंदें बड़ी शॉट देखने को मिली है, बाकी की सारी गेंदें दौड़ना पड़ा है, रुकना पड़ा है। दरम्यान सनी खूबसूरत तरीके से गेंदबाजी साकारते हुए एक सनी ये जो भी अच्छे उभरते हुए गेंदबाज है, अच्छी गेंदें पेश करते हैं, तो आने वाले समय में एक अच्छे गेंदबाज के रूप में अपना नाम अच्छा आगे ले सकते हैं अगर थोड़ा सा प्रयास करे, सुधार करे। बहुत ही बढ़िया गेंद आई, फिर एक बार संजय को फिर एक बार बीट किया गया है, डॉट गेंद दी। तो ये जो एक हुनर होता है, अगर आपके पास वो हुनर है उसके लिए आपको प्रयास करना जरूरी होता है। खूबसूरत तो मैंने इस टूर्नामेंट में मंगेश और सनी इनको देखा है, बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी साकारते हैं। इस वक्त ने पॉइंट की तरफ पे जगह बना के खेला, आया चौका, बेहतरीन कमांड विजय। रन बोर्ड पे लगते हुए 49 ऑन द बोर्ड और 4 खिलाड़ी आउट हुए हैं अभी तक। बहुत ही बेहतरीन बेहतरीन पारी को संभाल संभाल के खिला जा रहा है। अगर बात करते हैं रन रन तो अच्छे बने हैं, क्योंकि 6वां ओवर अभी तक चल रहा है और बहुत तारीफ करनी पड़ेगी संतोष पिलना के, अभी तक क्रीज में खड़े हैं अपना हुनर पेश करने के लिए और सपोर्टिंग रोल में बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। दरम्यान एक गेंद आई वाइट, एक अतिरिक्त रन दिया गया, तो 50 रन पूरे बनते हैं। तालियां बजनी चाहिए एक बार यहाँ पे 50 के लिए। अगली गेंद फिर एक बार, ओ फुल टॉस, गेंद मिस कर गए बल्लेबाज, पैर पे आई थी, अपील किया था लेकिन सेफ जोन में थे। तो 1 रन और एक इजाफा, 51 रन बनते हैं, 51 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छी तरीके से गेंदबाजी को साकारते हुए नजर आ रहे हैं, लेकिन जिस तरीके से रफ्तार बनी हुई है तो कहीं ना कहीं तो विकेट का पतन होना बहुत जरूरी होगा इस वक्त। बहुत ही बढ़िया गेंद, फिर एक बार एकदम नेगेटिव गेंदबाजी करते हैं बल्लेबाज, सोचते हैं कुछ और होता कुछ है। तो काफी सुंदर सी गेंदबाजी सनी की, पहली गेंद और दूसरी गेंद और तीसरी को चौका, चौथा वाइड, फिर 1 रन, फिर वो डॉट। बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारी गई है यहाँ पे। फिर एक बार वाइड का इशारा, बहुत ही उम्दा काम करते हुए नजर आ रहे हैं सनी, कुछ कंट्रोल में करना चाहते हैं, क्योंकि अभी तक जिस तरीके से ओवर को बल्लेबाजों को साकार रही है गेंदबाजी, फिर एक बार खूबसूरत प्रयास था लेकिन थोड़ी सी लेग स्टंप के बाहर आई गेंद और वाइड का इशारा मिलता हुआ
तो इनमें करिए आपका आपका हाफ साइड में बहुत ही अच्छा कंट्रोलिंग रहता है, अच्छी तरीके से बांध के रखते हैं, जिस तरीके से आपको लगता है कि गेंद स्पिन होनी चाहिए, लेग ब्रेक होना चाहिए, तो उस तरीके से लेग ब्रेक तो नहीं हो रही है, लेकिन आउट स्विंग जरूर होती है। तो यहाँ पे देखिए ये इस तरीके से डॉट आई गेंद, फिर एक बार ओवर की समाप्ति, स्कोर रुका हुआ 53 रन। और चलते हैं अजय डीजे मास्टर के पास अगले ओवर के आने तक। कमान डीजे। आणि संजय आणि संतोषची जोडी आता मात्र 12 चेंडू काय कामगिरी करेल. अजून आपल्या हातामध्ये विकेट शिल्लक आहेत. 4च विकेटचं पतन झालेलं आहे. चांगले चांगले फलंदाज आणि मोठी फळी, मोठ्या फटक्यांचं दर्शन मात्र होत नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला चांगल्या पद्धतीने होते आहे. अजूनपर्यंत जर 12 चेंडूत चांगल्या पद्धतीने धावा आल्या तर 70 पर्यंत मजल गाठली जाऊ शकते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला मितेश पाहायला मिळतो आहे. तर मितेशच्या गोलंदाजीवर यावेळेला मात्र संजय काय आक्रमकता दाखवेल का, कारण 7वं षटक आहे आणि नितीश काय गोलंदाजी साकारतो. मागच्या षटकामध्ये सुंदर 2 गडी टिपले होते. राहुलचं जे वादळ होतं त्याला शांत करून 35 धावांवर 23 धावांवर राहुल यांना परतीचं तिकीट दिलं होतं. या षटकात काय कामगिरी असेल तर एक चेंडू, एक धाव येते आहे. तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल संतोष स्ट्राईक पाहायला मिळेल. पुढे सरकून एक सुंदरसा फटका, तो षटका. हो कमान डीजे. धन्यवाद, धन्यवाद. मी वाट बघत होतो, की म्हटलं संतोष काय करतो आहे अजून, आज वयाच्या 50 मध्ये गेल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर उभं राहायचं, 7व्या षटकापर्यंत उभं राहायचं आणि आपले खेळ साकारायचा. परंतु नक्कीच त्याने सांगितलं अजून माझ्याकडे ऊर्जा आहे. या षटकारांच्या माध्यमातून जर विचार केला, पुढे सरसावून फक्त खेळला म्हणजे शॉर्ट लाईक टेक्निक जी आहे ती टेक्निक इकडे पाहायला मिळाली आपल्याला. तर नक्कीच 6 धावांनी धावसंख्या वाढते आहे. पुन्हा एकदा रंगलेला फटका. सुंदर डबल षटकार येते आहे. तर 66 धावा बोर्डावर लागल्या गेल्यात. कमालीच. प्रकाश रावते यांच्याकडून हॅट्रिकला 500 रुपयाचं बक्षीस लागू होतं, परंतु संधी हुकली. यावेळेला मात्र खेळायला लांब क्षेत्रामध्ये चेंडू, 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन येते. तिसरीचा कॉल आहे परंतु नाही, सध्या मला तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, कारण मी खूप धावा धावलो आहे. टोटली टोटली 62 आणि 2 64 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 68 धावा पाहायला मिळत आहेत. 69 धावा लागत आहेत. नक्कीच 69 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 2 षटकारांनी मात्र तर चांगलीच कमाई करून दिली गेलेली वारली पलटणसाठी. वाटलं नव्हतं की इथपर्यंत मजल मारली जाऊ शकेल, कारण मध्ये तो ब्रेक 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 लागत होता आणि नक्कीच दमदार वापसी मात्र म्हणावे लागेल पृथ्वीच्या गोलंदाजीवर केली गेलेली. यावेळेला मात्र संजय बघतो आहे, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणाकडे चेंडू दिला जातो. 1 धाव. तर संतोष 22 धावांवर खेळतो आहे. पाणी पाठवायचं आहे. धावसंख्या आहे. चला वळूया डीजे मास्टरकडे.
धन्यवाद धन्यवाद. तर नक्कीच एक सुंदरशी खेळी संतोष यांच्याकडून साकारली जात असताना पाहायला मिळते. 22 धावांची भली मोठी खेळी, त्याच्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आम्ही 20-22 वर्षांपूर्वी समुद्रावर खेळायचो आणि त्यावेळेला काही मजा असायची, काय धमाल असायची. थोडक्यात त्या पद्धतीचा खेळ मात्र इकडे साकार करून दाखवला. म्हणजे एनर्जी अजून सुद्धा तीच आहे, हे चित्र त्यांनी दाखवून दिलं पुन्हा एकदा. तर आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येतोय गोलंदाज? साहिल. तर सूरज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. सूरज 6 चेंडू आपल्यासाठी आहेत. 70 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू काय घेऊन येतो आहे पाहूया. आणि स्क्वेअर हवाई सफर सुंदर फटका येतो आहे चौकाराने. धावसंख्या 74 पाहायला मिळते. नक्कीच धावसंख्या 74 या चौकारांच्या मदतीने अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. वाटलं नव्हतं की वारली पलटण इथपर्यंत पोहोचेल आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा जर विचार केला तर 80 पर्यंत मजल मारली जाऊ शकते का? संजय ज्या पद्धतीने खेळतोय, संतोष त्या पद्धतीने फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षित केलं जाईल. एक धाव येईल. दुसऱ्यासाठी कॉल असू शकतो का? तर नक्कीच नाही. एका धावेवर समाधान. धावसंख्या 75 पाहायला मिळेल. 75 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय आहे. चेंडू फेकताना मात्र नक्कीच सुरेख फेकतो आहे, परंतु ज्या पद्धतीने संजय आणि संतोष ही जोडी कामगिरी करते आहे, थोडस ज्या पद्धतीने आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आहे, यावेळेला पाहायला मिळतोय वारली पलटणला एका वेगळ्या स्थितीमध्ये आणून ठेवायच्या तयारीमध्ये पाहायला मिळतो आहे. पाहूया तिसरा चेंडू. धावसंख्या 75 वर स्थिरावलेली. यावेळेला थोडासा हवाई सफर चेंडू खाली यष्टीरक्षक टिपला जातो आहे. झेल सुंदर सुंदर खेळीसाठी संतोष परततो आहे डक्काउटला. यस कमॉन डीजे. तर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत संतोषसाठी. एनर्जेटिक खेळी साकारले. एनर्जेटिक खेळी, कारण 2 दिवस लगातार होते, पण त्याच्यात त्याला खेळ चांगला करताना आला. परंतु याच सामन्यात मात्र नक्कीच त्याने दर्जेदार क्रिकेट खेळून दाखवलं. ओपनिंगला आल्यानंतर एक चांगली खेळी 22 धावांची वैयक्तिक खेळी साकारली. त्यानंतर भलं मोठ्या धावापर्यंत उभा राहिला ओपनिंगच्या खेळीपासून. पाहूया पुढचा चेंडू. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये गौतम. पाहूया गौतम काय करतो आहे. सुंदरसा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आणि काय कामगिरी केली जाईल. तर एक धाव येते आहे. धावसंख्या 76. 76 ऑन द बोर्ड. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. संजय ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल या वेळेला शेवटच्या चेंडूसाठी. तर साहिल नक्कीच 5 धावा 6 धावा दिलेल्या आहेत. एक गडी टिपलेला आहे. शेवटचा चेंडू सूरज यांच्यासाठी काही घेऊन येतो बघूया. या ओव्हर जेलचा प्रयत्न होता, परंतु आला नाही हातामध्ये. नक्कीच एकच धाव येते आहे. तर धावसंख्या 76. 77. 78 धावा विजयासाठी आहेत. चला घेऊया छोटासा ब्रेक. तत्पूर्वी एकलव्य वारली इंडियन्स विरुद्ध जय जोहर. वारली इंडियन्स विरुद्ध जय जोहर पुढचा सामना खेळला जाईल. तर दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला वळूया सुमधुर संगीताकडे.
चला आयोजक चला नाणेफेक करून घ्या. मुंगे सर तुम्हालाच करायचं आहे, जा नाणेफेक करून घ्या. कॉइन कुठे कॉइन 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 कुठे आपला टॉसचा तिकडे बघ. कुठे रे? दोघे मायनस मध्ये चालू आहेत ना दोघे. हे दोघे मायनस काय एकलव्य लायन्स कडून आणि चांगल्या पद्धतीने एव्हरेज जर घ्यायचं आहे तर कमी षटकामध्ये सामना जिंकणे हे मात्र निर्धार करावा लागेल. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आत आपण पाहता आहे तर ओपनिंगची जोडी हर्ष आणि विनीत ही जोडी हर्ष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज पाहायला मिळतो आहे तो म्हणजे संजय संजय गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पाहूया पहिला पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन येतो आहे आणि काय कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकाला दमदार सुरुवात, आक्रमकता सिद्ध येतोय षटकार. कमॉन डीजे. लवकर सामना संपवतील तेवढे तुमचे पॉइंट मात्र प्लस होतात हे विसरायचं नाही. यॉर्कर लाईन खेळला जातोय चेंडू स्टेट ड्राईव्ह मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव येईल. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. तर नक्कीच गोलंदाज संजय यांच्याकडे सुद्धा हुनर भरलेला आहे आणि चांगली गोलंदाजी साकारताना ते नेहमीच आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. चांगला खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला हवेमध्ये जातोय चेंडू, पाहूया चेंडू खाली येईल का. सुरेख जेल टिपला जातोय. परतावं लागतंय विनीत
मैदानाच्या आत दुसरा चेंडू. नवीन फलंदाज येतो आहे. पुढचा चेंडू घेतला आहे, खेळला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नक्कीच लगातार 3 चेंडू लॉंग ऑन, आपल्याला 4 चेंडू लॉंग ऑन मध्येच पाहायला मिळाले. चारही 4 चेंडू. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्याला 1 धाव, तिसऱ्याला विकेट आणि चौथ्याला सुद्धा 1 धाव येते. तर एकाच क्षेत्रामध्ये खेळी साकारले गेलेले पाहायला मिळाले. संजय यांचा सुरेख षटक मात्र नक्कीच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एक संधी आहे. टिपला जातोय झेल. वंश परततोय तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे. नवीन फलंदाज येतोय हितेश. चला पाहूया पुढचा चेंडू. या षटकातला 6वा चेंडू, शेवटचा चेंडू. आतापर्यंत 8 धावा, 2 गडी टिपल्या गेलेल्या आहेत या सामन्यामध्ये. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळते. 2 गडी बाद, 2 झटके मात्र नक्कीच मिळालेले इकडे पाहायला मिळत आहेत एकलव्य लायन्सला. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू येतो आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 10 पाहायला मिळेल. 2 गडी बाद. नक्कीच 2 चांगले गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे विनीत आणि हर्ष, अंश ही जोडी आपण मैदानात बघितली. पाहूया आता हितेश आणि रॉक ही जोडी काय कामगिरी करते. आज जो सुरेख 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 फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. कव्हर क्षेत्रामध्ये येतोय चौकार. सुंदर कामगिरी मात्र या वेळेला हितेश यांच्या फळीतून येते आहे. सुंदर सुंदर कामगिरी. अशीच जर कामगिरी तर आशेची किरण मात्र जागृत व्हायला वेळ लागणार नाही. सुंदर कामगिरी करून देत असताना या वेळेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा हितेश यांच्यासाठी. काय नजारा असेल. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. कमालीची कामगिरी केली जात असताना पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीने सुंदरसे कमबॅकिंग करणं गरजेचं असतं ते कमबॅकिंग देत असताना पाहायला मिळतात आपल्याला.
या वेळेला पुन्हा एकदा लॉंग लेग. ओ सुंदरसा फटका. वन बाउन्सिंग येतोय चौकार. जबरदस्त. नक्कीच हितेश यांना प्रमोट ज्या पद्धतीने केलं गेलं आहे त्या पद्धतीने सुरेख कामगिरी करून देत असताना संघासाठी एक मजबूत कामगिरी करून देत असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्येला मात्र आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 18 बोर्डावर लागते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा बोर्डावर होत्या. दुसऱ्या षटकात आता आपल्याला 18 धावा पाहायला मिळतात. सरासरी मात्र 9ची गाठलेली पाहायला मिळते आहे. सुंदर कामगिरी पाहायला मिळते आहे. एक 10-11च्या सरासरीने खेळायचा आणि त्या पद्धतीने खेळताना पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये सुरेख सुरेख खेळी साकारताना स्क्वेअर लेगला येतोय चौकार. दमदार दमदार. नक्कीच आता मात्र 22 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 22 ऑन द बोर्ड. कमालीची कामगिरी केली जाते आहे पाहायला मिळते आहे. तर नक्कीच सुंदर फलंदाजी मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हितेश यांच्याकडून 3 चौकार आले. सुरेख सुरेख कामगिरी करून देत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 22 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. तर चांगला समाचार या गोलंदाजाचा घेत असताना सूरज सूरज या गोलंदाजाला मात्र या वेळेला असे फटके पाहायला मिळत आहेत की ज्या वेळेला वाटलं नव्हतं की हितेश यांच्याकडे ते कौशल्य आहे ते कौशल्य साकारताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जागा बनवली जाते आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जाईल. चेंडूला एक धाव येते आहे. धावसंख्या 23 पाहायला मिळते. 23 ऑन द बोर्ड असं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे. तर सूरज यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हितेश यांच्यासाठी. पाहूया काय कामगिरी केली जाईल. धावसंख्या 23 पाहायला मिळते. 23 यावेळेला रॉक रॉक ऑन स्ट्राईक स्ट्रेट ड्राईव्ह. ओ फील्ड केला जातो आहे सुंदर पद्धतीने. 2 धावा येतात. धावसंख्या 25 पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 संपते आहे. नक्कीच ह्या षटकात थोडंसं महागडा षटक हाताळलं असं म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकाला 9 धावा 2 विकेट दुसऱ्या षटकाला ते 25 धावा असं चित्र पाहायला मिळते. म्हणजे चांगली सरासरी गाठली गेलेली आहे. उत्तम कामगिरी इकडे फलंदाजाने पॉवर प्लेचा सुरेख आनंद घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. जसं पहिल्या सामन्यामध्ये याच्या आधीच्या सामन्यात आपण बघितलं की त्यावेळेला देखील चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेमध्ये चांगले धावा गोळा करून घेतल्या होत्या. ते चित्र याही वेळेला पाहायला मिळालं. पॉवर प्लेचा पुरेपूर आनंद घेतला गेला 25 धावांपर्यंत. आणि आता पाहूया 6 षटकांमध्ये पुढची मजल मारायची आहे. नक्कीच जे उद्दिष्ट आहे त्याला अर्ध्यापर्यंत ज्या पद्धतीने कव्हरिंग केलं जातं रन रेटच्या हिशोबाने जर विचार केला तर सुंदर पद्धतीने आगेकूच करताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतो आहे. एकलव्य लायन्स. तर वाली पलटणचे गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मार खात असताना पाहायला मिळतात. पण परंतु तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलेलं आहे संजय याला. सूरज यांचं थोडंसं षटक महागडं पडलं पाहिलं आपण. तर त्यानंतर संजय पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतो. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 विकेटचं पतन केलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. 78 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलेलं आहे वारली पलटण संघाकडून. तर ते कुठे आणि कसं रोखायचं याची कामगिरीची जबाबदारी मात्र संजय यांच्यावर दिलेली. चेंडू हलकासा कट स्लिपमध्ये रक्षित केला जातोय परंतु एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 26 पाहायला मिळते. 26 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. नक्कीच अजून सुद्धा 62 धावांची गरज आहे. पाहूया या 62 धावा कशा परिपूर्ण केल्या जातील. रॉक ऑन स्ट्राईक यावेळेला रॉक हलक्या पद्धतीने टॅप करण्याच्या प्रयत्नात इनसाइड इज झाली. यष्टीरक्षकाकडे चेंडू येतो आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. पंकज संजय मात्र नक्कीच सुंदर पद्धतीने पुनरागमन देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि यावेळेला हे षटक चांगलं जर आलं तर नक्कीच पुन्हा एकदा. परंतु नाही रॉक यांचा जो फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये येतो आहे क्षेत्ररक्षित करण्याच्या आधी एक धाव पूर्ण. ओव्हर थ्रोची संधी नाही 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 नाही. एका धावेवर समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज कारण हितेश यांच्याकडे कौशल्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून जागा बनवून शॉटला परिवर्तित केलं जाते. चौकार कशा गोळा करायची एक टेक्निक मात्र नक्कीच हितेश यांच्याकडे आहे. यावेळेला ते संधीचं सोनं करतील का पुनश्च एकदा कारण ज्या पद्धतीने आपली खेळी चांगली साकारता आहेत
17 धावांवर खेळतात वैयक्तिक. यावेळेला हलक्या पद्धतीने मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28-28 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली कामगिरी या फलंदाजाकडून केली जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा रॉक ऑन स्ट्राईक तर संजय. यावेळेला एक चांगला शॉर्ट रॉक यांच्याकडून स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून पण फिल्डिंग सज्ज आहे. तिकडे लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने स्ट्रेट ड्राईव्हला कव्हर केला आणि एका धावेवर समाधान मानायला लावलं. 29 धावा बोर्डावर लागतात. 29. नक्कीच वाटचाल जी आहे एक चांगल्या पद्धतीने केली जाते. यात काय वाद नाहीये. एकलव्य लायन्स यावेळेला आपली कामगिरी सुरेख पद्धतीने साकारताना पाहायला मिळते. वॉर्ली इंडियन्सच्या वार्ली पलटणच्या गोलंदाजांचा समाचार असा वाटतो मोठा नाहीये, परंतु धावसंख्येला गवसणीचा जो भाग आहे हा चांगल्या पद्धतीने घेत असताना पाहायला मिळते. छोट्या शॉटने मोठं उर्दीचं साध्य केलं जातं असं चित्र पाहायला मिळते आहे. तर षटक क्रमांक 3 संपती आहे धावसंख्या 3-0-30-4-2 विकेट. तर 30 धावा बोर्डावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. सुंदरशी अशी कामगिरी नक्कीच 10च्या सरासरीने मजल गाठण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 78 धावांचं उद्दिष्ट आहे आणि आता मात्र 48 धावांची गरज अजून लागली गेलेली आहे. अजूनही 48 धावांची गरज आहे. 5 षटकं 48 धावा म्हणजे सरासरी आपल्याला 10ची गाठायचीच आहे. 10च्या सरासरीनेच खेळायचं आहे जर सामन्याला विजय प्राप्त करायचा आहे. परंतु जर विचार केला तर दोन चांगले फलंदाज मात्र वंश आणि विनीत हे मात्र तंबूच्या आसऱ्याला स्वस्तात पटल्यामध्ये गेलं. वंश यांनी 1 षटकारांच्या मदतीने 7 धावा तर विनीत शून्यावरच बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक पहिल्या षटकामध्ये सुरेख कामगिरी संजय यांच्याकडून करून दाखवली गेली आणि त्याच्या जोरावर एक चांगल्या पद्धतीने कमबॅक तर नक्कीच मिळवून दिलं गेलं. परंतु त्यानंतर सुद्धा एक चांगली रन रेटला आखणी देण्याचं काम जे केलं गेलेलं आहे. हितेश यांच्या फलंदाजीतून ज्या पद्धतीने 3 चौकार त्यांच्या फळीतून निघाले आणि सरासरी गाठली जाते आहे 10ची 3 षटकांमागे 30 धावा असं चित्र पाहायला मिळते आहे. 4थं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज दीपक. यावेळेला दीपक सुंदरचा चेंडू लेगस्टंपवर दिला गेला आणि निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. हितेश यांना चकमा देऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरेख कामगिरी. दीपक यांच्याकडे देखील कौशल्य आहे. दीपकचे षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर पुन्हा एकदा वारली पलटणला काहीतरी एक वेगळं सूर गवसल्याचं पाहायला मिळेल. परंतु यावेळेला हितेश मिड विकेटच्या क्षेत्रावर उंच टोला देण्याच्या नादामध्ये झेल बाद होऊन परतेल तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डिकेस. तर नक्कीच एक सुंदरशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावांची 3 चौकारांच्या मदतीने आणि हितेश यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मितेश यांचा आज वाढदिवस आहे. पाहूया ज्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी साकारली आज वाढदिवसाच्या निमित्ताने. आता फलंदाजीला काय कामगिरी देतील ते हे नक्कीच. तर धावसंख्या 30 वर स्थिरावली. तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र मितेश याने हलक्या पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट करून दिलेला आहे. चेंडूला 1 धाव घेतलेली आहे. तर एकेरीने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 31 पाहायला मिळते. 31 ऑन द बोर्ड. तर दीपक यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा मात्र नक्कीच वापर झाला आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमक फलंदाजाला परतीच्या रस्त्याला फुलटॉस चेंडू रॉक खेळतो आहे. ताकदवर शॉट कार्पेटच्या साह्याने लॉग ऑन क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल आणि यावेळेला मात्र एका धावेवर समाधान मानावं लागते. एकेरीमध्ये आगेकूच केली जाते आहे. 32 धावा बोर्डावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात.
खूप हलक्या पद्धतीने खेळी साकारताना याही वेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेलं. एकेरी एकेरी धाव नाही आणि नक्कीच मितेश यांनी देखील ओळखलं असेल की दीपक यांची गोलंदाजीची शैली आहे, दमदार शैली आहे, आक्रमकता दाखवायची नाहीये. कारण आक्रमकता दाखवायला ते एकदा आर या पार तडीपार पाठवायला पाहिजे चेंडूला. परंतु जर का चेंडू अयशस्वी झाला तर झेलबाद कसा टिपला जातो याचं चांगलं उदाहरण हितेशच्या झेलचा आपण पाहिलंच असेल नक्कीच. याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, यावेळेला वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्या 34 पाहायला मिळते आहे. 34 ऑन द बोर्ड. चौथे षटक मार्गस्थ. नक्कीच या षटकानंतर ड्रिंक ब्रेक असणार आहे. सुरेख बॉम्सर मारला एक. नक्कीच रॉक यांना समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूने सांगता होते आहे. तर 4 षटक पूर्ण झालेले आहेत. चला येऊन द्या ड्रिंक ब्रेक. चौतीस रन झाले. 34. आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदरशी कामगिरी केली गेलेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. 78 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया 5वं षटक काय कामगिरी करेल, कोणाच्या हातामध्ये दिले जाईल 5वं षटक. 5व्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे संतोष संतोष याला. कारण संतोष याने सुरेख फलंदाजी साकारली आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावांची चांगली खेळी केली आणि संघाला चांगल्या 77 धावांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठा हातखंड दिला. तर हेच चित्र आपल्याला या वेळेला काय कामगिरी करून दाखवेल संतोष गोलंदाजीच्या माध्यमातून मितेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. नक्कीच एक चांगली हितेश यांनी कामगिरी करून धावसंख्येला चांगलं वळण दिलेलं आहे. यावेळेला मात्र थोडंसं पिछाटीवर आणलं. 3 षटकामध्ये सरासरी 10ची होती. 4थ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 34 धावा म्हणजे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरेख गोलंदाजी साकारले गेलेलीच दीपक यांच्याकडून पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या माध्यमातून एक गडी टिपल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. तर हे जे चित्र आहे याला म्हटलं की कंट्रोल करणं, की कंट्रोल कसं करायचं हे दीपक यांच्या गोलंदाजीने दाखवून दिलेलं आहे. आणि पाहूया संतोष यांची गोलंदाजी आता मात्र काय कामगिरी करून दाखवेल. तर मितेश ऑन स्ट्राईक. या वेळेला स्क्वेअर लेगला जागा येतोय चौकार खणखणीत मितेश यांच्या फळीतून. कमांड डीजे. नक्कीच या चौकाराने मात्र धावसंख्या 38 पाहायला मिळते. 38 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा एक तो दमदार षटकार. कमांड डीजे वाजव थोडासा हलका आवाज. तर नक्कीच मितेश यांनी यावेळेला बघितलं चेंडू. जर आपण कदाचित युट्यूबवर बघत असतील तर बघू शकतात की चेंडू आला, टप्पा खाला, त्यानंतर त्याने बघितलं टप्पा खाल्यानंतर त्याला शॉटला परिवर्तित केलं ताकदीने आणि नक्कीच सुंदरसा षटकार मिळवून दिला. तर आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 44 ऑन द बोर्ड. खूप सुरेख अशी धावसंख्या मध्ये मजल मारलेली पाहायला मिळते आहे. दीपक यांनी कंट्रोल केलं होतं तर संतोष यांच्या दुसऱ्याच चेंडूवर
10 धावा गोळा झालेल्या आहेत. पहिल्याला चौकार, दुसऱ्याला षटकार. पुन्हा एकदा कंट्रोलिंग मध्ये येत आहेत. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. नितेश नावलौकिक नक्कीच घेत असताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फुल टॉस लॉवर चेंडू होता आणि चकमा खाला, पॅडवर आदळला चेंडू. निर्धाव लेगबाईच्या माध्यमातून एक धाव येते आहे. सुरेख गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपलं चांगलं योगदान, कारण स्ट्राईकला रोटेट करता आलं. आता रॉक यांच्यासाठी कुठल्या पद्धतीचा चेंडू सादर करतील संतोष पाहूया, कारण रॉक सुद्धा वाट बघतात एका चांगल्या चेंडूची, एक चांगल्या मोठ्या फटक्यांची. परवाच्या दिवशी त्यांनी शेवटला चांगलं योगदान दिलं होतं. पुन्हा एकदा हवाई सफर, परंतु चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक टिपला येतोय जेल. कमॉन डीजे. तर नक्कीच आपल्या चिंचणी ग्रामपंचायतचे सदस्य सागरजी महाला इकडे आपला क्रिकेटचा आनंद घेताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि एक सुंदरसे झेल टिपला. रॉक यांना परतवलं तंबूच्या आसऱ्याला, कारण रॉक यांच्याकडे पण क्षमता होती, कारण झेल महत्वाचा आहे. संतोषना नावावर एक विकेटचं नमूद केलं जाईल, ही बाब महत्वाची आहे. दरम्यान स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे चेंडू. एक धाव येते आहे. नवीन फलंदाज येतो आहे साहिल. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 46 धावा, 46 ऑन द बोर्ड. तर नक्कीच संतोष 18 चेंडू 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज. मितेश यांना नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल. 18 चेंडू 32 धावा. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, गोलंदाज कसा रोखणार. यस दीपक यांनी मागचं षटक सुंदर हाताळलं. 4 धावा दिल्या, एक गडी टिपला होता. यावेळेला जर एक चांगले विकेट, मोठे विकेटचं जर पतन केलं गेलं तर एक चांगलं कर्तृत्व आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल वारली पलटणच्या माध्यमातून. आणि जर विचार केला की आपण एकलव्य लायन्स एक चांगल्या पद्धतीने जो आगेकूच करतो आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल आहे, कारण जोपर्यंत मितेश आहे, हितेश यांनी सुंदर अशी कामगिरी करून दाखवली 3 षटकारांनी आणि चांगली धावसंख्या 19 धावांची खेळी साकारली. हे जे कौशल्य त्यांनी साकार केलं ते खूपच महत्त्वाचं आहे, या ठिकाणी नमूद करावं लागेल. पाहूया पुढचा पहिला चेंडू या षटकातला. नवीन फलंदाज साहिल यांच्यासाठी यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. लेग स्टंपरचा चेंडू, सुंदरसा चेंडू. नो बॉल. नो बॉल येतो आहे. फ्री हिट असेल. पाहूया, साहिल यांच्यासाठी एक संधी आहे. नक्कीच दीपक यांचा चांगला चेंडू होत असताना देखील नो बॉल येतो आहे. कदाचित कर्णधार आणि दीपक यांचं लक्ष भटकलं, सांगतात ना, नजर हटी, दुर्घटना घटी, लक्ष राहिली नाही. क्षेत्ररक्षण कसं लावलं आहे आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने मिळताना पाहायला मिळते आहे. हाफ स्टंपचा पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. फ्री हिट पुन्हा चालू राहील. हाफ पिच मध्ये मारा दिला गेला होता, बाउन्सर आला, साईडला आला आणि वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र सुरत कमबॅक करून देताना दीपक पाहायला मिळतो. हुशार गोलंदाज आहे, हुशारी आहे त्यांच्याकडे गोलंदाजीची, परंतु एक चूक कुठे ना कुठेतरी सांगतात ना महागात पडते, तसं एक चूक महागात पडली आणि नो आणि वाईट 2 धावा दिल्या गेल्या अतिरिक्त रूपामध्ये. पाहूया आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल यांच्यासाठी आहे. तर यावेळेला सुंदर चेंडू, फक्त पुश झाला. नो मॅन प्लेस मध्ये चेंडू आदळतो आहे.
2 धावा येत आहेत पुन्हा एकदा. नक्कीच 2 धावांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. परिपूर्ण 50 धावा. आता मात्र 28 धावांची गरज आहे. नक्कीच 28 धावा कशा पार केल्या जातील, कारण षटक क्रमांक 6वं सुरू आहे आणि हाणामारीची वेळ आहे. नितीश यांनी स्ट्राईक घ्यायला खरं म्हणजे हवी आहे. आहा, या स्क्वेअर लागला येतोय दणदणीत षटकार. कमांड जे
धावा. तर प्रितेश यांनी जर षटकारांनी सामन्याला विजय प्राप्त करून दिला तर प्रवीणजी हावरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लागू झालंय. बड्डे बॉय आज आणि चांगलीच टर्नआउट करतो आहे. षटकाराने जर विजय प्राप्त झाला तर प्रवीण हावरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. या वेळेला मात्र येतो आहे चेंडू स्क्वेअर लेगला आणि राहुल मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतो आहे. एकच धाव येते आहे. 6 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातामध्ये असेल मितेश यांच्याकडे. 6 चेंडू 5 धावा. तर एकलव्य लायन्स आणि वारली पलटण यांच्यामध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते आहे. सहा चेंडू 5 धावांची गरज. पाहूया गोलंदाजीची धुरा कोणाच्या हातामध्ये आहे. गोलंदाज राहुल. राहुल याने यावेळेला मात्र चेंडू आपल्या हातात घेतलेला आहे. पाहूया 6 चेंडू असणार आहेत. 5 धावांची गरज आहे आणि मितेश असणार आहे तो म्हणजे ऑन स्ट्राईकला जो खेळतो आहे. एक चौकार 2 षटकार 2 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 24 धावांवर आपली चांगली खेळी करतो आहे. तर नक्कीच हितेश यांची प्रशंसा करावी लागेल की त्याने 19 धावांची चांगली खेळी साकारून विजयामध्ये एक मोठा हातखंड. या वेळेला मात्र गडी होतोय बाद. LBW LBWच्या माध्यमातून गडी बाद होतो आहे आणि यावेळेला मात्र 5 चेंडू 5 धावा. समीकरण एक आगळं वेगळं होऊ शकते का काय. नक्कीच राहुल सुंदर पद्धतीने गोलंदाजी हाताळताना ही जी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे हे खरं म्हणजे याच्या अति करायला पाहिजे होतं. कुठे ना कुठेतरी एक षटक जेव्हा मोठं मार खाताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावेळेला त्या गोलंदाजाला थोडंसं ब्रेक देऊन परंतु सुंदरशी गोलंदाजी जर साकारली गेली असती तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. वारली पलटण संघ नक्कीच वारली पलटणचा हा शेवटचा सामना आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. नवीन फलंदाज येतोय सनी. पाहूया 5 चेंडू 5 धावा. राहुल यांची गोलंदाजी काय करते कामगिरी. खेळला जातो आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतो आहे चेंडू. डायरेक्ट हिट. पाहूया गडी होईल बाद रनआउटच्या माध्यमातून. आता मात्र 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा कारण 2 रन नव्हत्या 2च्या आमिषात परंतु गडी बाद होण्याची जी क्रमवारी जर आपण बघितली तर 7 गडी बाद झालेला पाहायला मिळते आहेत आपल्याला. एक चांगली मेहनत जी आली होती हितेश आणि मितेश यांची खूप चांगली खेळी साकारली गेली होती आणि यावेळेला मात्र स्थिती दयनीय पाहायला मिळते. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो आहे सूरज. पाहूया मैदानाच्या 4 चेंडू 4 धावा. सुरेख असं आपल्याला खेळ मैदानाच्या आत सामना. एकलव्य लायन्स आणि वारली पलटण तर एकलव्य लायन्स यांना 4 धावांची गरज आहे
काय कामगिरी केली जाईल. ओ हवेमध्ये शॉट येतो आहे, टिपला जातोय झेल. पुन्हा एकदा सूरज देखील परततोय. आता मात्र 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा ही जी कामगिरी असेल याला. आतापर्यंत 8 विकेट गेलेले आहेत. आता फक्त 2 विकेट गरजेच्या आहेत. नक्कीच राहुल याच्याकडे जे काम आहे, आता 2 विकेट जर पतन केलं तर लवकर सामना विजय होईल. 3 चेंडू 4 धावा असं समीकरण आहे. 78 धावांचं लक्ष होतं. आहे वारली पलटण संपली असं वारली पलटणला काय तर 3 चेंडू 4 धावा. पाहूया 3 चेंडू 4 धावांची गरज लागली गेलेली आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर या वेळेला मात्र सुंदर फटका येतो आहे आणि चौकार आणि सामना विजयी प्राप्त केला जातो आहे. 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाते प्रवीणजी हावरे यांच्याकडून या चौकाराला.
इकडे यांना हॅड्रिकला 500 रुपयाचं बक्षीस आलंय संतोष सुतार यांच्याकडनं. हॅलो हॅलो. पंकज तिंगडे यांना हॅड्रिकला संतोष सुतार यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि दुसरे बॅट्समॅन जात आहेत ते विशाल जनाते. राज यांनी तर नुसते 3 बॉल हाताने पकडले तर मोहित बुचिंग सेंटर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राज वळवी. राज वळवी यांनी नुसते 3 बॉल पकडले तरी मोहित बुचिंग सेंटर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. फक्त 3 वेळा बॉलाला हात लावायचे आहे.